आनंद झाला होता ना तुला मुलगी झाल्यावर. मला पण झाला होता आनंद मुलगी झाल्यावर. गावभर नाचलो होतो घरात लक्ष्मी आली म्हणून. पण बघितलं का काय झालंय? वाटोळ झालं सगळं, वाटोळ. ज्या पोरीचं लग्न बघणं मोठं स्वप्न होतं माझं, दोन दोन लग्न मोडली तिची. कोण कराल आता तिच्या बरोबर लग्न? कोण करल? आयुष्यभर तिला बिना लग्नाची घरात बसावं लागणार रे. मी बाप म्हणून असं बिना लग्नाची पोर घरामध्ये नाही ना, नाही बघू शकत. मी बाप म्हणून कसं बघणार? नाही बघू शकत. ऐक ना, मी हे नाही बघू शकत. मी येतो ना तुझ्याकडं, मी येतो ना. मी नाही बघू मी येतो. मारुती दादा, हे काय आवरलं नाही अजून? चला आवरा. कामावर जायचं नाही का तुम्हाला? गणमळा चल, लवकर आवरून घे आणि शाळेला जा. मारुती दादा आता पास झालं. चला आवरा बघूया आणि इथून बाहेर पडा आणि कामावर चला. सावित्री ताई, कुठल्या तोंडानं कामाला जाऊ? मी असा बाप आहे की जिच्या मुलीचं एकदा नाही 2 वेळेला लग्न मोडलं. समाजाला जगाला काय तोंड दाखवू मी? मरायचं म्हणलं तरी माझ्या नशिबात मरण नाही. मारुती दादा, जरा तरी त्याचा विचार करा. त्याच्या वयाच्या दृष्टीने हे खूप झालं. गणी बाळा, चल पटकन आवर आणि शाळेत जा. हा, आणि नाश्ता करून जायचा. हा, छान बाळ. मारुती दादा, तुम्ही पण पटापट आवरा आता आणि कामावर चला. येते मी. सावित्री आत्या, सावकाश सावकाश. हे शेवटचं जास्वंदीचं फुल आहे. मी उद्यापासून नसेल ना. दादा, दादा, ओकेस ना? पारू, मी दिलं होतं हे फूल तिच्या हळदीच्या दिवशी. देताना म्हणाली होती आता हे शेवटचं म्हणून. पारूच्या आयुष्यात हे सगळं काय सुरू आहे ना कळतच नाहीये. तुला काळजी वाटते ना त्याची? ऑब्विसली मलाही वाटते. बघ ना यार, पारू सारखी सरळ साधी मुलगी, सगळ्यांना जपणारी, सगळ्यांची काळजी घेणारी, कशातच काहीच नसतं यार तिचं. तिच्या बाबतीत हे असं सगळं होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. एक्झॅक्टली. एका पाठोपाठ एक संकट सुरूच आहे.
या क्षणी तिच्या डोक्यात काय सुरू असेल ना याचा विचारही करू शकत नाही. हो रे, पण तुला असं नाही वाटत की ती काहीतरी लपवते आपल्यापासून? मुद्दाम काही करणार नाही रे ती. अशी मुलगीच नाही ती. जे काय करेल त्याला काही ना काही एक कारण असणार. आणि जोपर्यंत हा हरीश सापडत नाही तोपर्यंत आपल्याला पूर्ण सत्य कळणारच नाही. पण पारूला दुःख देणाऱ्याला जाब द्यावाच लागेल. एनिवे, तू प्रियाला घेऊन पुढे हो. मी पारू सोबत बोलून येतो. चालेल. तिला बोलतं केलं पाहिजे रे. त्याशिवाय शिवाय या सगळ्या गोष्टी कळणारच नाही. आणि या क्षणी मित्र म्हणून आपण तिच्यासोबत उभं राहणं खूप गरजेचं आहे. मी तिच्याशी बोलून येतो. तू प्लीज पुढे होऊन सगळ्या अरेंजमेंट्स बघ. अरे पण प्रेझेंटेशन ते तर अर्जंट करावं लागेल ना आपल्याला. तुमचं नसशील तर एक काम कर ना, तू आत्ता प्रेझेंटेशनवर फोकस कर, पारूला नंतर भेट. नाही, मी मोहन काकाला फोन करून सगळं सांगितलंय. ती सगळ्याची जबाबदारी घ्यायला. तू प्लीज पुढे होऊन मी वेळेत पोहोचेन.